विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्याच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाची स्थिती अद्याप पाणी असूनही कोरडं अशीच आहे। जिल्ह्यातील गरगा, पांढरी आणि बोर्डी नाला या सुमारे 2120 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे। विशेष म्हणजे सरकारी दस्तऐवजात या प्रकल्पामध्ये पाणी साठा झाल्याची नोंद असली तरी प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अद्याप 2027 उजाडण्याची चिन्हे आहेत। धारणी तालुक्यातील 24 गावांचे नशीब बदलू शकणाऱ्या गरगा मध्यम प्रकल्पावर आतापर्यंत 537.69 कोटी रुपये खर्च झाले आहेत। धरणाचे 80% काम पूर्ण झाले असले तरी मुख्य वक्रद्वारे अद्याप बसवण्यात आलेली नाहीत। यांत्रिकी विभागामार्फत ही कामे सुरू असून ती पूर्ण होण्यासाठी जून 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। तोपर्यंत धारणीतील आदिवासी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळणे कठीण आहे। वरुड तालुक्यातील पंढरी प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे 95% काम पूर्ण झाले आहे। यंदा धरणामध्ये 40% पाणी साठाही निर्माण झाला। मात्र लाभ क्षेत्र विकासाची कामे केवळ 70% पूर्ण झाली आहेत। सध्या केवळ डाव्या कालव्यावरून 2 गावांना पाणी मिळत आहे, तर उजव्या कालव्याचे काम अजूनही रखडलेले आहे। हे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी जून 2027 चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। बोर्डी नाला प्रकल्पांतर्गत कोंडवर्धा धरणाची गळभरणी 2015 मध्येच झाली होती, तर बोरगाव मोहना धरणाची गळभरणी 2021 मध्ये झाली। 18.49 दलगमी साठा निर्माण झाला असला तरी 100% सिंचन क्षमता निर्माण करण्याची जून 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। या प्रकल्पावर आतापर्यंत 450.84 कोटी रुपये खर्च झाले आहेत। वक्रदारांची उभारणी, कालव्याची अपूर्ण कामे आणि लाभ क्षेत्र विकासासाठी संतगती हे प्रमुख अडथळे आहेत। गरगा आणि पंढरी प्रकल्पासाठी जून 2027 तर बोर्डी नालासाठी जून 2026 ही नवी डेडलाईन देण्यात आली आहे। जून 2027 पर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे। आमदार संजय खोडके यांनी या संदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता। प्रकल्पाचे काम 80 ते 90% पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी शेवटच्या टप्प्यातील कामांना लागणारा विलंब हा शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे। सिंचन क्षमता निर्माण होऊनही ती प्रत्यक्षात शेतीपर्यंत न पोहोचल्याने संताप व्यक्त केला जात आहे। आता ही नवीन झालेली डेडलाईन तरी पाळली जाते का, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।